नमस्कार. माझे नाव ज्योती रेड्डी आणि माझ्या एकपात्रीचे नाव आहे चिकलू. सावरगाव नावाचं एक छोटंसं गाव. त्या गावात आदर्श विद्या मंदिर नावाची एक छोटीशी शाळा. शाळा तशी नावाला आदर्श, पण पोरं दुनियाची वात्रट, एकदम वात्रट. आणि त्या शाळेत एक नवीन मास्तर आले, मारकुटे मास्तर. आणि त्या शाळेत एकही शिक्षक न टिकणाऱ्या शाळेत मारकुटे मास्तरांचं आगमन झालं. विद्यार्थ्यांनो, आजपासून मी तुमचा नवीन मास्तर. तुम्ही याच्या पुढे मला त्रास देऊन दाखवा, मग मी तुम्हाला सांगतो. चला आता हजेरी घेऊया आपण. बबन्या, यस गुरुजी. मंग्या, यस गुरुजी. संगीता, यस गुरुजी. चिकलू, 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 कुठं गेला रे हा? गुरुजी, गुरुजी, तो अजून आला नाही बर का. मी जाऊ का गुरुजी आणायला? बस खाली. काम ना धाम, उघड्या अंगाला घाम. काय म्हणले गुरुजी? काम ना धाम, उघड्या अंगाला घाम. बस खाली. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यातील बेरीज आज आपण शिकणार आहोत. गुरुजी, 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 आत येऊ का गुरुजी? कोण रे तू? कोण? ओ गुरुजी, मी चिकलू. चिकलू गुरुजी, चिकलू. तुला एवढा उशीर का बरं झाला? अहो गुरुजी, तुम्ही एवढा आमरस पिऊन घ्या ना. अहो गुरुजी, प्या ना तुम्ही आमरस. ते काही नाही, मला सांग, तुला एवढा उशीर कसा काय झाला? अहो गुरुजी, एवढा आमरस पिऊन घ्या ना. एवढाच आग्रह करतो तर ठीक आहे. दे बरं इकडे. खूप छान आहे रे तुझा आमरस. कुणी बनवला? अहो गुरुजी, म्या स्वतः बनवलं गुरुजी. ते ठीक आहे. आता मला सांग, तुला उशीर कस काय झाला? अहो गुरुजी, त्याचं काय झालं, तुम्ही आमच्या गावात नवीन मास्तर, मग तुमचा मान पान करावा म्हणून आमरस करायचं ठरवलं. आणि तेच आमरसासाठी मी आमराईत गेलो. अहो गुरुजी, तुम्हाला सांगतो, आमराईत असे मोठाले आंबे. आणि म्या गुरुजी ह्यो दगड घेतला आणि मारला. ह्यो दगड घेतला आणि मारला. आणि असे आंबे पाडले गुरुजी, असे आंबे पाडले. आणि घेऊन घरी गेलो आणि रस करायला बसलो. गुरुजी, तुम्हाला सांगतो, असा घट रस विचारायची सोय नाही गुरुजी. आणि रस झाला आणि बघतो तर काय साखरच नाही. आणि म्या गुरुजी काय केलं, माझ्या गल्ल्यातून 20 रुपयाची नोट काढली. 20 रुपयाची नोट काढली आणि थेट वाण्याच्या दुकानात गेलो गुरुजी. आणि 20 रुपयाची साखर आणली. वय, म्या स्वतः 20 रुपयाची साखर आणली. आणि धावत पळत घरी आलो. बघतो तर काय, ओ गुरुजी, तुम्हाला सांगतो मी, अहो तुमच्यासाठी बनवलेलं आमरस अहो कुत्र चाटत होत. अहो गुरुजी, तुमच्यासाठी बनवलेलं आमरस कुत्र चाटत होत. आणि गुरुजी, तुम्हाला सांगते, असलं तसलं कुत्र नव्हे व, अहो खरुजलेलं कुत्र होत. खरुजलेलं. गाढवा, तुला काय कळतं का रे? अहो गुरुजी, म्या बी काही कमी नाही बर का. तुम्हाला सांगतो, मी बी ठरवलं त्या कुत्र्याचा बदला घ्यायचाच. आणि गुरुजी, त्या कुत्र्याच्या माग लागलो मी. पुढं म्या माग, कुत्रा पुढं,
म्या माग आणि गुरुजी तो मला गावला बर का. दगड घेतला आणि मारला. पण गुरुजी तुम्हाला सांगतो, नेम चुकला हो माझा, नाहीतर कुत्रा. अरे गाढवा, तू मला त्या खरुसलेल्या कुत्र्याचं आमरस पाजवला, तुला काही वाटलं पाहिजे? गाढव कुठला. गुरुजी माझं मडकं, गुरुजी तुम्ही माझं मडकं का बरं फोडला, तर जा मला माझं मडकं द्या. गुरुजी माझं मडकं तुम्ही का बरं फोडला. अरे गाढवा, तुला त्या मडक्याचं पडलेलं आहे. त्या घाणेरड्या कुत्र्याने हे केलेलं मला तू पाजवला, तुला लाज वाटली पाहिजे. अहो गुरुजी, ते सगळं खरं झालं, पण मला तुम्ही सांगा, माझं मडकं तुम्ही फोडलं, माझी आजी कशा चुकल मला. अरे गाढवा, त्या घाणेरड्या मडक्यातून मला तू आमरस पाजवलं, त्या घाणेरड्या मडक्यातून. अरे तुला काही वाट